नमस्कार मित्रांनो, स्वागत करते आपले सर्वांचे माझ्या चॅनलवर. तर आपण एक रेसिपी बनवणार आहे. त्याला लागणारं साहित्य आहे शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि याला आमच्याकडे भादली म्हणतात. शेतामध्ये पिकते बघा, जवळून दाखवते. जवळपास लुप्त होण्यात आहे, तर म्हटलं चला आमच्याकडे आहे, मिळाली आहे, महाराष्ट्रामधून बोलवली आहे. तर ह्याची रेसिपी बनवणार आहे मी. तर चवीपुरतं मीठ, एक गाजर आणि एक बटाटा हे साहित्य आहे. इथे पॅन ठेवला. पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकून घेते. कोणी याला भारडे पण म्हणतात गावाकडच्या भाषेमध्ये, तर पुस्तकी भाषेमध्ये याला भादली म्हणतात. खूपच पौष्टिक असते, आरोग्यासाठी खूप छान गुणकारी असते ही. ताप वगैरे आले तर खातात. तर बघा, आपलं तेल आता छान गरम होत आहे. तेल गरम झालं आहे. मिरची टाकून घेते आणि थोडं जिरं, त्याच्यानंतर शेंगदाणे घालून घेते. शुगरला, बीपीला सर्व खूप छान संपन्न गुण असते याच्यामध्ये. तर आम्ही लहानपणी असताना आमच्या शेतामध्ये पण पिकायची. तर छान शेंगदाणे भाजून घेते तेलामध्ये. बटाटा आणि गाजर टाकून घेते त्याच्यामध्ये. तुम्हाला गाजर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. माझ्या मुलाला आवडते म्हणून मी घालत आहे. बटाटा आणि गाजर पण छान भाजून घेत आहे मी. याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान अशा प्रकारे भाजून घ्यायचं. तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्कीच मला कॉमेंट्सद्वारे कळवा. तर पाणी घालून घेते मी. आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेते. तुम्हाला पातळ पाहिजे का घट्ट पाहिजे? आमच्याकडे आहे थोडी पातळच पाहिजे, तर मी पाणी थोडं जास्तच घालते आणि छान आता आपल्याला उकळी येऊ द्यायची. तर मी भादलीचे तांदूळ आहे ते धुवून घेतले आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. खडे वगैरे असतात, गाळून घेतलेले आहे. आता छान आपल्याला छान मिक्स करून झाकण ठेवून घेऊ. ही रेसिपी गावाकडची आहे ही पद्धत. तर बघू शकता थोडा वेळ लागेल याला, तर तोपर्यंत झाकण ठेवते. थोडं शिजते वेळेस साजूक तूप टाकून घ्यायचं. छान लागते चवीला, एकदम अप्रतिम. झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटांना मी शिजून घेते. माझी आई करून द्यायची आम्हाला. आम्ही छोटे असताना जेव्हा वगैरे ताप वगैरे असते, बारीक ताप, तेव्हा अशा पद्धतीची रेसिपी आमची आई वगैरे करून द्यायची आम्हाला. शिजली का बघते, टाईम आहे थोडा. तर नंतर आणखी आपण एकदा झाकण ठेवूया. तर झाला आहे आपला भात. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. याला काही जास्त वेळ लागत नाही, खूपच पौष्टिक, हेल्दी. प्लेट ठेवली आहे मी. ह्याच्यामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचं भात. भादलीचा भात काढून घ्यायचा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलवर पूर्ण अपलोड केलेली आहे, नक्कीच तुम्ही बघू शकता. तर आता मी तूप टाकून घेते. तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता ही रेसिपी. दही, ताक
किंवा कोणतीही चटणी, तर बघू शकता अशी हेल्दी रेसिपी नक्कीच ट्राय करा. मस्त खा, स्वस्थ राहा, आरोग्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.